भारताच्या हाती मोठा खजिना सापडलाय। एका राज्यात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे सापडले आहेत आणि इतर ठिकाणी त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे। तांब्याचा शोध घेताना ओडिशा जिल्ह्यात विविध जिल्ह्यांमध्ये हा सोन्याचा साठा मिळाला। सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। अखेर सोन्याचा खेळ संपला। सोन्याच्या भावामध्ये अशी विक्रमी उलटापालट आज झाली की जी पाहून डायरेक्ट बाजारच बंद झालाय। अचानक आज सकाळी अमेरिकेतून एक बातमी आली। अमेरिकेने सोन्याविषयी नवीन धोरण आता जाहीर केलं आणि ज्यावर भारत सरकारने आज एक निर्णय घेतला की ज्यामुळे सोन्याचा खेळ अक्षरशः संपलाय। सोन्याच्या भावामध्ये असे विक्रमी बदल झाले की जे पाहून ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली। सोन्याच्या किमतीला असा जबर फटका बसलाय तो पाहून आता ग्राहक सोन्यावर बहिष्कार टाकणार आहेत अशी परिस्थिती आता निर्माण होताना दिसते। अचानक अमेरिकेतून ही बातमी जेव्हा बाजारात धडकली तेव्हा उपस्थितीत तिथे लोक जे होते तर ते अक्षरशः स्तब्ध झाले। आज सोन्याच्या दरामुळे बाजारपेठेत असं काय चित्र निर्माण झालंय की काल किंवा गेल्या आठवड्यात ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं ते लोक आता स्वतःला खूप नशीबवान समजतायत, तर आज जे खरेदीसाठी ग्राहक गेलेले आहेत तर ते प्रचंड नाराज होऊन रिकाम्या हाताने घरी परतले आहेत। यामुळे सध्या बाजारात एक विचित्र आणि संभ्रम निर्माण झाल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। काही लोक गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यामुळे आनंदित आहेत तर काही जण वाढलेल्या भावामुळे निराश झाले आहेत। पहिल्यांदाच असं चित्र दिसतंय की सोन्याचा बाजार दोन स्पष्ट गटात विभागला गेलाय। या सगळ्या मोठ्या घडामोडीमागे एक अत्यंत महत्त्वाचं जागतिक कारण आता असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता आता निर्माण झाली आहे। जेव्हा अशा प्रकारची आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात, म्हणजेच सोने खरेदी करत असतात। याच मुख्य कारणामुळे डॉलर आणि शेअर बाजारातून पैसा बाहेर पडून तो थेट सोन्यामध्ये गुंतवला जातोय आणि त्याचाच थेट परिणाम आता आज आपल्या भारतीय बाजारावर दिसून होताना पाहायला मिळतोय। बाजारात एका रात्रीत सगळं काही बदललं जे पाहून संपूर्ण ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकल्या। याची सुरुवात झाली ती चांदीच्या भावापासून। आज सकाळी पहिल्यांदा जेव्हा चांदीचे नवीन भाव जाहीर झाले तेव्हा बाजारात प्रथम त्या ठिकाणी कुजबूज सुरू होती, कारण चांदीचे सुरुवातीलाच एक असामान्य वाढ दाखवली होती। पण त्यानंतर काहीच मिनिटांमध्ये जेव्हा सोन्याचे ताजे दर समोर आले तेव्हा उपस्थित तिथे जे लोक होते तर ते अक्षरशः स्तब्ध झाले। आज सोन्याच्या दरामुळे आता बाजारपेठेत असं काय चित्र निर्माण झालंय की काल किंवा गेल्या आठवड्यात ज्यांनी सोनं आता खरेदी केलं होतं ते लोक आता स्वतःला खूप नशीबवान समजतायत, तर आज जे खरेदीसाठी लोक या ठिकाणी आलेले होते तर ते प्रचंड नाराज होऊन या ठिकाणी रिकाम्या हाताने सोनं न खरेदी करता घरी परतले आहेत। यामुळे सध्या बाजारात एक विचित्र आणि संभ्रमाचं वातावरण तयार झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलंय। काही लोक गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यामुळे आनंदित आहेत तर काही जण वाढलेल्या भावामुळे निराश झाले आहेत। पहिल्यांदाच असं चित्र दिसतंय की सोन्याच्या बाजारात दोन स्पष्ट गटात या ठिकाणी सोन्याचा बाजार विभागला गेला आहे। या सगळ्या मोठ्या घडामोडीमागे एक मोठं अत्यंत महत्त्वाचं कारण, जागतिक कारण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। जेव्हा अशा प्रकारची अस्थिरता अनिश्चितता वाढते तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात। याचं मुख्य कारणामुळे डॉलर आणि शेअर बाजारातून पैसा बाहेर पडून तो थेट सोन्यामध्ये गुंतवला जातोय आणि त्याचाच थेट परिणाम आपल्या भारतीय बाजारावर आज दिसून आल्याचं पाहायला मिळतोय। भावामध्ये इतकी तफावत नेमकं का झाली? अचानक अमेरिकेने मोठा वाद सुरू का केला आणि त्यामुळे भारत सरकारने देखील एक अत्यंत महत्त्वाचा कोणता निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे? कारण अमेरिकेने धोरण बदललं आणि त्या धोरणावर प्रतिहल्ला करण्यासाठी त्याच्याच गाव सांभाळण्यासाठी आपल्या देशाने देखील एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे आणि ज्यामुळे अक्षरशः अमेरिका तोंडावर पडले आहे। अमेरिकेने खरं तर या वादाला आता सुरुवात केली होती आणि तो वाद अक्षरशः भारताने संपवलाय आणि ग्राहकांना याचा फायदा 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून आता होणार आहे। त्यामुळे काही ग्राहक जे नाराज झाले होते तर काही या ठिकाणी खुश जे झाले होते तर ते आता डबल खुश होणार आहेत।
पण आजचा भाव बदलल्यामुळे जवळपास 90% ग्राहक हे अतिशय नाराज झाले आहेत. सोन्याच्या बाजारात आता कित्येक दिवसापासून आता या ठिकाणी प्रचंड हालचाली या ठिकाणी जाणवल्या नव्हत्या, त्या हालचाली आता जाणवल्याचं पाहायला मिळतंय. मग नेमका सोन्याचा भाव असा किती रुपयांनी बदललाय? आजचा 18 कॅरेट सोन्याचा भाव बाजाराच्या दराने नेमका किती आहे? 24 कॅरेट सोन्याचा भाव शुद्ध सोनं आज किती रुपयांना विकली जात आहे? 22 कॅरेट सोन्याचा भाव आज किती रुपयांनी या ठिकाणी आता खरेदी केली जाते? याची खरेदी विक्री बाजारामध्ये काय पद्धतीने सुरू आहे? चांदीने आज कोणता नवा विक्रम सुरू केलाय? सगळी सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. कारण की आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घडामोड घडल्या की ती म्हणजे 2026चे नवीन भाव आता जाहीर झाले आहेत. 2026ला नेमकं सोन्याचे भाव काय राहणार आहेत ते देखील पुढे तुम्हाला सविस्तरपणे समजणार आहे. पहा, जर तुम्हाला सोने खरेदीत फायदा मिळवायचा असेल तर 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला आपण सोन्या चांदीचे ताजे दर या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला भाव सांगणार आहे. त्यानंतर 2026ला म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून नवे भाव किती रुपये असणार आहेत आणि तुम्ही सोनं आज खरेदी करायला पाहिजे की थोडं थांबायला पाहिजे याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. त्यामुळे आता व्हिडिओचा एकही मिनिट तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारात एका रात्रीत सगळं काय या ठिकाणी बदलल्याचं पाहायला मिळतंय. आणि हे बदललेलं हे रूप पाहून संपूर्ण ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकल्या. याची सुरुवात झाली चांदीच्या भावापासून. आज सकाळी पहिल्यांदा जेव्हा चांदीचे नवीन दर जाहीर झाले तेव्हा बाजारात प्रथमच कुजबूज सुरू झाली होती. कारण चांदीने सुरुवातीलाच एक असामान्य वाढ दाखवली होती, पण त्यानंतर काहीच मिनिटांमध्ये जेव्हा सोन्याचे ताजे दर समोर आले तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक अक्षरशः स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळालं. कारण आज जो सोन्याचा दर आहे तर या सोन्याच्या दरामुळे बाजारपेठेत असं काय विचित्र निर्माण झालंय की काल किंवा गेल्या आठवड्यात ज्यांनी सोनं खरेदी करून ठेवलं होतं तर ते आता स्वतःला नशीबवान समजतायत. तर आज जे खरेदीसाठी सोने त्या ठिकाणी घेण्यासाठी ग्राहक जे होते तर ते गेले होते ते प्रचंड नाराज होऊन रिकाम्या हाताने घरी परतू लागले आहेत. त्यामुळे सध्या बाजारात एक विचित्र आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले. काही लोक गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यामुळे आनंदित आहेत तर काही जण वाढलेल्या भावामुळे निराश झाले आहेत. पहिल्यांदाच असं चित्र दिसतंय की सोन्याच्या बाजारात 2 स्पष्ट गटात या ठिकाणी आता विभागलं गेलं आहे. आता या सगळ्या मोठ्या घडामोडीमागे एक अत्यंत महत्त्वाचा जागतिक कारण असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता सांगितलं आहे. अमेरिकेतून आलेल्या एका मोठ्या आर्थिक बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. जेव्हा अशा प्रकारची आर्थिक अनिश्चितता वाढते तेव्हा जगभरातील मोठे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्याकडे वळतात. याचं मुख्य कारणामुळे आता डॉलर आणि शेअर बाजारातून पैसा बाहेर पडून तो थेट सोन्यामध्ये गुंतवला जातोय आणि याचाच थेट परिणाम आज आपल्या भारतीय बाजारावर दिसून या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. आजची जी गंभीर परिस्थिती आहे तर ती पाहता अनेक ग्राहकांच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण झालाय. आता या वाढलेल्या भावात सोनं घ्यायचं की अजून काही काळ थांबायचं? कारण भाव इतक्या वेगाने बदलत आहे की सामान्य माणसाला योग्य निर्णय घेणं आता खूप अवघड झालंय, जड झालेलं दिसून येतंय. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि सविस्तर माहिती या ठिकाणी देणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की सोन्या चांदीच्या किमतीत नेमका किती रुपयांचा बदल आज झालेला आहे, बाजारात इतका तणाव या ठिकाणी निर्माण का झालेला आहे आणि पुढील काळामध्ये ग्राहकांनी काय सावधगिरी बाळगली पाहिजे, आजचे ताजे दर सोन्याचे काय आहेत हे सविस्तर पाहण्याआधी आपण थोडक्यात हे समजून घेऊया की पुढील काही महिन्यात बाजार नक्की कोणत्या दिशेला जाऊ शकतो. कारण केवळ आजचा भाव पाहून घाईघाईने निर्णय घेणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं, तुम्हाला तोटा होऊ शकतो. येत्या 3 ते 4 महिन्यात सोन्याचे दर नक्की कसे राहतील याविषयी काही महत्त्वाचे अंदाज तज्ज्ञांनी आज व्यक्त केले आहेत. सध्या चांदीच्या दरात जी मोठी हालचाल दिसते तर ती पाहता चांदीने आधीच आपली विक्रमी पातळी ओलांडली आहे आणि आता ती पुन्हा एकदा नव्या उच्चांकाकडे वाटचाल करत असल्याचं स्पष्ट चित्र दिसून येतंय. चांदीची ही वेगवान हालचाल सोन्याच्या दरावर प्रत्यक्ष प्रभाव टाकत आहे, ज्यामुळे सोन्याचे दरही वेगाने या ठिकाणी खाली होताना दिसत आहेत. आता मूळ प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळात सोन्याचे दर आणखी वाढणार की त्यात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळणार. यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे या ठिकाणी आपले मत मांडले आहे. काही तज्ज्ञांच्या मते
पुढील वर्षभरात म्हणजे 2026 या वर्षभरात सोन्याचे दर आता एक ऐतिहासिक उंचीवर पोहोचू शकतात। तर काही आता तज्ज्ञांनी असंही सुचवले की बाजारात अचानक मोठी घसरण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असं तज्ज्ञांनी सांगितलंय। याच परपर विरोधी अंदाजामुळे सध्याला बाजारात संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय। या सर्व परिस्थितीमध्ये सामान्य ग्राहकांनी नक्की काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल। जर घरात लग्न सराई असेल, सोनं विकत तुम्हाला घ्यायचं असेल तर योग्य वेळ कोणती आहे, गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर कोणत्या दरापर्यंत तुम्हाला थांबायचं फायद्याचं ठरेल, आणि जर भाव अजून वाढले तर आपलं बजेट कसं सांभाळायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता आपण पाहूया सोन्याचे आजचे दर ताजे काय आहेत। पण हे दर पाहून तुम्ही लगेच कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, कारण दरापेक्षाही येणारा ट्रेंड त्या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे। 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट हे सोन्याचे आजचे दर ताजे नेमकं काय आहेत, चांदीचा आजचा प्रति किलोचा भाव नेमका काय असणार आहे आणि या दरांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार आहे हे सगळं आपण या ठिकाणी आता समजून घेऊयात। आजचा प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी लाखो रुपयांचा फायदा करून देऊ शकतो, कारण योग्य वेळी घेतलेले निर्णय तुमचे मोठे आर्थिक नुकसान टाळू शकते। त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्षपूर्वक बघा। विशेषतः 2026 सालासाठी सोन्या चांदीच्या दराबाबत 4 अत्यंत महत्त्वाचे अंदाज या ठिकाणी आता समोर आलेत। यापैकी काही अंदाज गुंतवणूकदारांसाठी खूप चांगले आहेत, तर काही अंदाज बाजारासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे। याच विरोधी अंदाजामुळेच सध्या मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये आता चिंतेचं वातावरण बनलेलं पाहायला मिळतंय। ते 4 अंदाज खालीलप्रमाणे आहेत। एक पहिला अंदाज 2026 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,38,000 रुपयापर्यंत पोहोचू शकतो। दुसरा अंदाज जॉन वेल्स यांच्या मते सोन्याचा दर सध्याला पातळीवरून खाली घसरून थेट या ठिकाणी 56,000 रुपयापर्यंत खाली घसरल्याचा आता तुम्हाला अंदाज सांगितला आहे। तिसरा अंदाज 77,000 ते 97,000 रुपयांच्या दरम्यान सोनं खाली येऊन स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। चौथी भविष्यवाणी या ठिकाणी सांगण्यात आल्या, जर जागतिक आर्थिक संकट आलं तर सोन्याची किंमत 62,430 ते 82,400 रुपयापर्यंत खाली येऊ शकतं। पण आजचे ताजे भाव जे आहेत तर ते सविस्तरपणे पाहूया। सर्वात आधी चांदीचा दर पाहूया। आज चांदीचा दर प्रति ग्रॅम 207 रुपयांच्या आसपास पोहोचलाय। म्हणजेच 10 ग्रॅम जो चांदी आहे तर त्या 10 ग्रॅम चांदीचा दर आजचा ताजा त्या ठिकाणी 2,070 रुपये इतका असून 1 किलो चांदीसाठी तुम्हाला आता जवळपास 2,07,000 रुपयांच्या आसपास रक्कम मोजावी लागते। हा आकडा ऐकून अनेक ग्राहक चक्रावले गेले आहेत। तुम्हाला वाटेल की चांदी इतकी का वाढल्या, पण सोन्याचे आजचे दर या ठिकाणी तुम्ही आता पाहायचं आहे। बघा, आजचा 18 कॅरेट सोन्याचा भाव जर बघितला तर या ठिकाणी 10,230 रुपये आहे। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका तोळ्यासाठी जर याचा हिशोब बघितला तर 1,23,000 रुपयेपर्यंत गेलाय। 22 कॅरेट सोन्याचं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी वापरलं जातं, ते म्हणजे दागिने बनवण्यासाठी। हा भाव अतिशय महत्त्वाचा आहे, आता तो तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्यापेक्षाही भयानक त्या ठिकाणी शुद्ध सोनं आहे, ते म्हणजे 24 कॅरेटचं, त्याचा दर त्याच्याहून अधिक आहे। तर 22 कॅरेटचं दर जर पाहिलं तर या ठिकाणी आता महत्त्वाचं 1,380 प्रति ग्रॅम या ठिकाणी आहे। तर एका तोळ्यासाठी जर हिशोब केला तर 1,33,000 आपल्याला हा साधारणपणे असतो 24 कॅरेटचा भाव पडेल। त्यानंतर 22 कॅरेटचं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर 12,144 त्या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतो। एका तोळ्यासाठी जर पाहिलं तर 1,21,440 रुपये प्रति तोळा सोन्याचा भाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे तुम्हाला सोन्याबद्दल अशाच प्रकारचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।